नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। 3 मार्चला लग्नाचा मुहूर्त आहे, परीक्षांचे दिवस आहेत। अशा वेळेला मराठ्यांच्या आंदोलनाची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे। मनोज जरांगे यांनी नुकताच महाराष्ट्र बंदही घोषित केला होता, पण तो महाराष्ट्र बंद यशस्वी झाला नाही। इतकंच नाही तर महाराष्ट्र बंद होता की नाही याचं उत्तर सुद्धा अनेकांना अद्याप मिळालेलं नाही। थोडक्यात काय तर प्रभाव तितकासा पडत नाहीये असं अधोरेखित होत आहे। असं असताना मराठ्यांना 10% मराठा म्हणून एसीबीसी अर्थात ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं गेलेलं असताना पुन्हा एकदा आरक्षणाच्या साठी मराठ्यांना रस्त्यावर येण्याची भाषा वापरली जाते। 3 मार्च पासून ठिकठिकाणी रास्ता रोको करायची घोषणा केली जाते। परीक्षांचे दिवस, रुग्णांना होणारी अडचण या सगळ्या बाबी आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन हे आंदोलन सरकारला जेरीस आणण्यासाठी आहे हे विसरता कामा नये। राज्य सरकारवर मनोज जरांगेंचा राग यासाठी आहे कारण गेले 5-6 महिने त्यांनी जे वातावरण तयार केलं त्या वातावरणाच्या निमित्तानं जे झाड उमगलं, झाडाला जी फळं लागली ती फळं भलतेच खाऊन गेले आणि मनोज जरांगेंना फक्त आणि फक्त झाडाच्या हलत्या पानांकडे पाहत बसावं लागलंय। मनोज जरांगे आत्ताच्या घडीला नवं आंदोलन उभं करू पाहत आहेत। त्यांच्या या आंदोलनाच्या माध्यमातून 3 मार्च पासून राज्यात रास्ता रोको जर सुरू झाले तर हे संपूर्ण राज्य खिळखिळं होऊ शकतं, कारण अनेक ठिकाणी लोकांना आपापल्या कामाच्या निमित्तानं जायचं असेल, लग्न समारंभांना वेळेवर पोहोचायचं असेल, परीक्षांसाठी मुलांना जायचं असेल, ते सगळंच जवळपास अवघड होऊन बसेल। पण हे कधी होईल? ज्या वेळेला हे आंदोलन यशस्वी होईल। आणि याच निमित्तानं आपण हा प्रश्न उपस्थित करतो आहोत की 3 मार्चचं मराठा आंदोलन यशस्वी होईल का? या निमित्तानं आपल्या सोबत चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेमध्ये आपल्या सोबत डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत। राजेंद्र मोरे हे जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित आहेत। आपल्या सोबत किशोर चव्हाण आहेत, मराठा आंदोलक म्हणून ते या चर्चेत आहेत, आणि आपल्या सोबत संजीव भोर आहेत। संजीव भोर शिवसेनेचे प्रवक्ता आहेत। या चर्चेत त्यांचंही स्वागत। सर्व मान्यवरांना एक विनंती, वेळेची मर्यादा आपण प्रत्येकाने पाळायची। पटकन पहिला मुद्दा किशोर चव्हाण आपल्यासाठी। किशोर चव्हाण, तुमची हयात आंदोलनांमध्ये गेली, त्यात सुद्धा खास करून आरक्षणांच्या आंदोलनात गेली। मराठ्यांच्या साठीचं आरक्षणाचं आंदोलन कसं पुढे जायचं हे आजवर तुमच्या माध्यमातून अनेकांनी पाहिलंय। 3 मार्चच्या आंदोलनाबद्दल तुमच्या स्वतःच्या भावना काय आहेत? नाही, समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहे। स्पष्टपणे आज जे सरकार सांगतंय की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं, हे आरक्षण दिलेलं पण दिसतंय, पण आम्ही मागितलं काय होतं तुम्हाला? तुम्ही जो वाशीला अधिसूचनेचा जो GR होता, मसुदा होता, त्या मसुद्यात तुम्ही जे काही दिलं होतं ते पूर्णपणे अंमलात आणण्याची जबाबदारी तुमची या अधिवेशनात होती आणि तुम्ही त्या अधिसूचनेचं त्या अंमलबजावणी करणं आवश्यक होतं, कायद्यात रूपांतर करणं गरजेचं होतं, पण सरकारने ते केलं नाही। आमचं पूर्ण सरकारकडे लक्ष होतं आणि सरकारने तर वेगळ्याच प्रकारचं 50%च्या वर जे 10% आरक्षण दिलंय यामुळं समाजाचा विश्वास नाही। कारण या 2 वेळेस 14 आणि 19 दोन्ही वेळेस निवडणुकीचा वेळ होता आणि निवडणुकीच्या पूर्वी असंच आरक्षण दिलं आणि असंच आरक्षण दिल्यामुळे ते टिकलं नाही। म्हणून हे सरकारने दिलेलं आरक्षण आहे हे टिकणार नाही, ही सर्व समाजाला गॅरंटी सारखी भाग झालेली आहे। माझ्या भाषेत सांगायचं झालं असेल चळवळीच्या कार्यकर्त्याच्या, तर समाजाच्या मानेवर टांगती तलवार ही सरकारने ठेवलेली आहे। आजही चंद्रकांत दादा आज स्पष्टपणे बोलले, आजच बोलले ते दुपारी की आम्हाला ज्या अधिसूचनेचा सगळे सोयऱ्याचा आहे आम्हाला अभ्यास करायला वेळ द्या, अभ्यास करायला वेळ लागणार आहे। आता आम्हाला सांगा, 8 तारखेपर्यंत आचारसंहिता लागणार आहे, 8 तारखेपर्यंत सरकारकडे वेळ आहे आणि ह्या 8 तारखेपर्यंत सरकारने नाही केलं तर समाजाने काय करणं अपेक्षित आहे? बरोबर। अगदी याच मुद्द्यावर पटकन एक 10 सेकंदात उत्तर द्या। आपल्या या पहिल्या उत्तराच्या अनुषंगाने संजीव भोर यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। पटकन याचा खुलासा 10 सेकंदात करा। किशोर चव्हाण, 3 तारखेच्या आंदोलनात तुम्ही उतरणार आहात का? आणि तुम्ही उतरणार तर रास्ता रोको कुठं करणार आहात?
एक स्पष्ट सांगतो, मी समाजाचा घटक म्हणून प्रत्येक घटकात उतरणार. वैचारिक मतभेद माझे मनोजरावचे असतील तो बाजूला, पण आता तुम्हाला एक नवीन मुद्दा देतो. आज संजू भोर आमचे मित्रच आहे, ते प्रवक्ते, त्यांनी उत्तर द्यावं. 8 मार्चला आचारसंहिता लागेल तर आम्ही आचारसंहितात आंदोलन करणार नाही, पण निवडणुका ह्या आंदोलन म्हणून आम्ही करू. आमचेच पदाधिकारी कोणी कोणी मराठा समाजाचा किंवा मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणारा माणसासोबत आम्ही राहू आणि त्याला आम्ही आंदोलनाचं स्वरूप देऊ. पण सरकारने हे विसरता कामा नये की आचारसंहिता झाल्यानंतर मराठा समाज कोणत्याही प्रकारचं आंदोलन करणार नाही. आम्ही निवडणूक उभे राहून आंदोलनाचा प्रकार छेडू. अच्छा, म्हणजे थोडक्यात किशोर चव्हाण असं सुचवू पाहतायत की येत्या काळात मराठे हे शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारच्या विरोधात जातील. संजीव भोर, आपल्यासाठी उत्तर देण्याची वेळ आहे. आपली वेळ सुरू होतीये. तुम्ही पटकन माझा प्रश्न ऐका, त्यानंतर आपलं उत्तर द्या. माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की येत्या काळात 3 मार्चला जे आंदोलन होऊ घातलंय ते यशस्वी होणार आहे का, की ते यशस्वी होणार नाही म्हणून आचारसंहितेच्या नंतरची भाषा ही केली जाते आत्तापासूनच? खरं तर आता किशोर चव्हाण हे आमचे एक चळवळीतले ज्येष्ठ सहकारी आहेत किंवा आणखी बाकीचे कार्यकर्ते. सर्वांना माहित आहे की शासकीय काम कसं चालतं, प्रक्रिया कशी राबवली जाते. 16 तारखेपर्यंत 16 फेब्रुवारी पर्यंत सगळे सोयरेच्या अधिसूचनेबाबत हरकती मागवल्या. त्या हरकती जवळपास 6 लाखाच्या वर हरकती आलेल्या आहेत. त्या हरकतींवर काम करायचं नाही का, त्याच्यावर स्क्रुटिनी करायची नाही का, हे सगळं बाजूला ठेवून जर 2012च्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर तो कायदेशीर दृष्ट्या टिकेल का, या बाजूने या मंडळीने विचार केला पाहिजे. मनोज जरंगेंनी विचार केला पाहिजे. या सगळ्या प्रक्रिया गुंडाळून ठेवा आणि निर्णय घ्या, नाहीतर आम्ही आंदोलन करू. अशा पद्धतीचीच मांडणी सातत्याने यांच्याकडून सुरू आहे, मनोज जरंगेंकडून सुरू आहे. म्हणजे तुम्ही नियम बियम आम्हाला काही माहित नाही, अशा पद्धतीने लोकशाहीत काम चालत नाही, हे विचारात घेतलं पाहिजे. आणि तुम्ही सांगताय ना आचारसंहितेनंतर निवडणुका वगैरे, निवडणुका हे ऑप्शन कायम नागरिकांना देशात खुलं असतं आणि आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून ते मतदानाचं काम हक्क बजावत असतात. त्यामुळं हे ही प्रक्रिया काही नवीन आहे का? नागरिकांना तो अधिकारच दिलाय ना लोकशाहीत. आणि समाज बघतोय, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारने किती काम केलंय. एक दाखला काढण्यासाठी, एक जातीची नोंद शोधण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागलेत. यापूर्वी ज्यांनी ते दाखले काढलेत, ज्यांनी त्या नोंदी शोधल्यात, त्यांना जरा विचारून बघा. आज प्रत्येक तहसील कार्यालयात जेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कक्ष उघडले या नोंदी शोधण्यासाठी, कोट्यावधी कागद चाळले आणि लाखोंच्या नोंदी आज सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रात मिळालेल्या आहेत. मग याच्यावर काम करण्यासाठी याच्या वेळ द्यायला नको का? याचा पाठपुरावा करा ना. प्रत्येक गोष्ट आंदोलनाने होते हे कसं काय मान्य करता येईल? संवादातून काहीच होत नाही. आणि सरकार संवाद साधायला तयार नसेल, सरकार सकारात्मक नसेल, सरकार ऐकून घेत नसेल तर हरकत नाही ना आंदोलनाचे इशारे द्यायला. तुम्ही जर सरकार सगळं ऐकतंय, सरकार पाहिजे तेवढी जे शक्य आहे ते सर्व करतंय, तर तुम्ही उठसूट आंदोलनाचे इशारे देऊन महाराष्ट्राला विची जरत नाहीत का? यात मुद्दा पटकन मी घेतो. संजीव भोर, 1 मिनिट ऐका. आपण सांगताय सरकार ऐकतंय, तुमचं म्हणणं आहे सरकार या सगळ्या गोष्टी करून घेण्याच्यासाठी, म्हणजे ज्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्याच्यासाठी आवश्यक ती मेहनत घेत आहे. मग प्राप्त स्थितीमध्ये आंदोलनाची घोषणा का? आणि नुसती घोषणा नाही, वृद्धांनी उतरा, शांततेत आंदोलन करा, वगैरे 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 अशा सूचना देण्याचे टप्पे काय येत आहेत? हे किती बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे. वृद्धांनी आमरण उपोषण करावीत आणि वृद्धांचे जीव गेले की सरकार जबाबदार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जबाबदार. म्हणजे याला मराठी भाषेत खरं तर आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याची ही प्रवृत्ती ही आंदोलनाच्या नेत्यांमध्ये असू नये. आपल्या बांधवांचे जीव गेले की आम्ही त्याचं भांडवल करू आणि तुम्हाला लक्ष करू, अशा पद्धतीचा विचार ही कुठली लोकशाही आहे आणि हा कुठला सुसंस्कृत विचार झाला? काहीतरी थोडंफार आत्मपरीक्षण करणार की नाही? तुमच्याबद्दल काही आक्षेप नोंदवले, तुमच्या काही चुका नोंदवल्या की तुम्ही त्यांना टार्गेट करणार, तुम्ही लक्ष करणार. ही तर हिटलरशाही, झुंडशाही झाली. औरंगजेबाचं वर्तन असं होतं. आज लोकशाहीत ते अभिप्रेत नाहीये अशा पद्धतीने वागणं. तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर
इतकी दंडेलशाही, आणि ती कशाच्या जीवावर करताय तुम्ही? तर भावनिक झालेला समाज संख्येने एकवटलाय म्हणून तुम्ही हे करणार. भावनिक झालेल्या समाजाला कसं आहे, भावनिक झालेला समाज हा एक कळपाप्रमाणे असतो, मात्र त्या कळपाला दिशा देणाऱ्या माणसाने तरी याची जाणीव ठेवली पाहिजे. अन्यथा हा कळप चांगल्या रस्त्याने जाण्याच्या ऐवजी खाईत सुद्धा जाऊ शकतो, याचा पण विचार केला पाहिजे. आणि हे सामाजिक भान आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने ठेवलंच पाहिजे. आम्ही आतापर्यंत हे बोलत नव्हतो, परंतु आपल्या काही चुकाच होत नाहीत. अशा पद्धतीने मनोज जरांगेंचा जो कार्यक्रम सुरू आहे, आपल्याला सगळंच कळतं आणि मला कळतं, ते कुणालाच कळत नाही. या पद्धतीने ते ज्या आंदोलन हाताळतायत ना, हे मराठा समाजाला प्रचंड हानिकारक आहे. ठीक आहे, याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. याच्यावर उत्तर डॉक्टर मोरे देणार आहेत. आपल्यासोबत राजेंद्र मोरे आहेत. मोरे साहेब, तर्क आणि तर्काच्याही पलीकडे जाऊन माणुसकी याचा विचार करत आंदोलनाची घोषणा अपेक्षित आहे. सरकार सगळं काही तुमचं ऐकतंय, मग आंदोलन का, याचं उत्तर सापडत नाहीये. सर, सरकारने ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. खरं तर मुद्दा असा आहे की आमचं मत काय तेच विचारत घेत नाहीये. म्हणजे एकतर शासन ढोंग करतंय किंवा जाणीवपूर्वक मनोज दादाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतंय. हा डाव आहे खरं तर. शिंदे साहेबांना जरी काही, डॉक्टर मोरे, आतापर्यंत जे जे तुम्ही मागत होतात ते मिळत गेलं, मग आता तुम्हाला दुर्लक्ष करतोय हा आरोप करता येईल? तुम्ही सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये आमचे जे मत होतं ते मत विचारात घेतलेलं नाही. आणि 16 दिवस तुम्हाला मिळाले तेव्हापासून तुम्ही त्याचं पुनर्परीक्षण करायला हवं होतं. 2.5 कोटी सर्वे करण्यासाठी 2.5 कोटी सर्वेक्षण करण्यासाठी तुम्हाला 8-10 दिवस लागत नाही. आणि त्या हरकतीला एवढा वेळ लागू शकतो? एवढं मोठं प्रशासन आहे, आपल्याकडे एवढे मोठे अधिकारी आहेत. मला वाटतं 1 आठवडा 4 दिवस खूप पुरेसे झाले तुम्हाला हे करण्यासाठी. परंतु मुद्दा असा की तुम्ही तेच कुठू लागलेलं आहे 10% आरक्षणाचं. 10% आरक्षण आम्ही कसं दिलं, बापट समितीमध्ये जे सांगितलं होतं त्याला काउंटर कसं केलं, त्याची आता मागासले पण कसं सिद्ध करू लागलेलो आहोत. त्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन कशी यशस्वी होईल, आरक्षण आम्ही कसं टिकून ठेवू, त्यानंतर जे आरक्षणाचं आहे जे प्रमाण आहे, तुम्ही जे 10%चं ते 10% प्रमाण ज्यावेळेस 30% आमची सुप्रीम कोर्टात गायकवाड आयोगाने लोकसंख्या सांगितली ती तुम्ही 28% सांगितली. 28% लोकांना तुम्ही 10% आरक्षण दिलं. प्रगत तुम्ही त्याच्यात प्रगतच दाखवली 25% लोकसंख्या, म्हणजे 90% अप्रगत दाखवले त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्ही चालवलेल्या आहे. पण आरक्षण टिकल का नाही याच्याबद्दलही आणखी शासकता आहे. आणि एवढं कमी म्हणजे 28% लोकसंख्येला तुम्ही 10% म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम करू लागलेलं आहे. आणि ते टिकल का नाही त्याची आम्ही ओबीसी मध्ये असताना आम्हाला ते आरक्षण आम्ही मागितलेलंच नाही. आम्ही ओबीसी आहे मुळात आहात आणि आम्ही ओबीसी मध्ये असताना ते आरक्षण तुम्हाला मागितलंच नाही. आणि ते आरक्षण आम्हाला डॉक्टर मोरे एकच मिनिट. पण अहो राजेंद्र मोरे, राज्य सरकारनं आरक्षण तर ओबीसीतच दिलंय ना, आता परत आणखीन काय करायला पाहिजे? फक्त फरक एवढा आहे, ओबीसीत त्यांनी मराठा म्हणून तुम्हाला आरक्षण दिलंय, तुमची ती पण मागणी मान्य झाली आहे, मग आता अडचण काय? ओबीसी मध्ये कोणता मराठा म्हणून आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. आता ओबीसी मध्ये दिलं ते खरं तर बाकी समाजाला पण नोटिफाय करावं लागणार आहे नवीन 105व्या घटना दुरुस्तीनं. तो आता संदिग्ध मुद्दा आहे. खरं तर ओबीसी मधून कशा पद्धतीने दिलं, ओबीसीला धक्का लावायचा नाही ओबीसी मधून दिलं हे म्हणणं म्हणजे संदिग्धता निर्माण करण्याचा नाही. कशाला संदिग्धतेचा मुद्दा आहे? राज्य सरकारचा तुम्ही राज्य सरकारचा आदेश वाचा, राज्य सरकारची कागदपत्र वाचा. त्याच्यात त्यांनी सरळ म्हणलेलं आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागास, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड, SEBC. SEBC म्हणजे ओबीसी. ACBCचा जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या अनुषंगाने दिलं तर केंद्राचे अधिकार आम्हाला मिळणार आहे का? केंद्राच्या सवलती आम्हाला मिळणार आहे का राज्याच्याच मिळणार आहेत? याच्याबद्दल शासनाची सुस्पष्टता नाहीये. लक्षात घ्या. याच्यावर आधी स्पष्टता व्हायला हवी होती. तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही ओबीसीवर अडून बसलात. आता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मराठा म्हणून मिळतंय तर तुम्ही म्हणताय की केंद्राची सवलत पाहिजे. एकदा ठरवणार आहात का की नक्की हवंय काय? सर्व समाजाला प्रशासन सर्व समाजाला एक कळालेलं आहे, हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हे फसवं आरक्षण आहे. ज्या पद्धतीनं 14ला जे आरक्षण घालवलं, 19ला तुम्ही आरक्षण घातलं, सगळ्या सरकारने याचा वापर केलेला. मी कोणत्या सरकारला नाव ठेवणार नाहीये. त्यावेळेला आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेबांचं सरकार होतं. तो जो हे होते आपले महाधिवक्ता
महाधिवक्तांना तर ते आरक्षण त्यावेळेस 19ला घालवलं. ते माळेकरी आहेत खरं तर आरक्षणाचे. पण मूळ मुद्दा आहे की तुम्ही जे ओबीसी मधून आरक्षण दिलं म्हणता तर ते केंद्र आणि राज्याला लागू होणार का? तर ते निश्चित लागू होणार नाही. डॉक्टर मोरे, आपण चर्चेसाठी संजीव भोर यांच्यापर्यंत जाणार आहोत आणि एकदा किशोर चव्हाण यांनाही मी या चर्चेमध्ये सहभागी करून त्यांची भूमिका ऐकून घेणार आहे. फक्त एका गोष्टीचा खुलासा करतो, महाअधिवक्ता म्हणून आशुतोष कुंभकोणी यांना केस लढायला लावू नका असाच तर आग्रह त्यावेळेला मराठ्यांनी धरला होता. कारण कुंभकोणी ब्राह्मण आहेत, कुंभकोणींना दूर करायला लावलं ना मराठ्यांनी. आणि कुंभकोणींच्या व्यतिरिक्त मराठे वकील आणून लढून हायकोर्टात आंदोलन टिकवून घेतलं फडणवीस सरकारच्याकडून. उगाच कशाला कुंभकोणींना बदनाम करताय? आपण चर्चेला संजीव भोर यांच्यापर्यंत घेऊन जाऊ. भोर साहेब, एका गोष्टीचा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो असा आहे, आरक्षण ओबीसीत द्या म्हणालात, म्हणजे त्यांनी मागणी केली आरक्षण ओबीसीत द्या, तुम्ही ओबीसीत आरक्षण दिलं. ते म्हणतात मराठ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे, तुम्ही मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं. तरी पण आंदोलन आहेत. आता मुद्दा पुढचा आहे, तुम्ही आंदोलनाच्या निमित्तानं भूमिका मांडली आहे. हे आंदोलन आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्रास देणार नाही यासाठी तुम्ही काय करणार? सरकारचे प्रतिनिधी आहात तुम्ही चर्चेमध्ये. कसं आहे, आंदोलनाचा अधिकार जरी नागरिकांना असला तरी आंदोलन नागरिकांनी रोज करावं असं त्यात अभिप्रेत नाहीये. प्रत्येक कायदा हा काय विस्तार करून सांगितला जात नाही. नागरिकांना आम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे, तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे. आम्ही आंदोलक म्हणून आतापर्यंत जगलेलो आहोत. पण रोज आंदोलन करणार आपण. ज्या मागण्या पाठपुराव्यातून मान्य होऊ शकतात, संवादातून मान्य होऊ शकतात, त्यावर आंदोलन करणार. या मागे तुमची भूमिका अतिशय संभ्रम निर्माण करणारी आहे आणि संशय घ्यायला वाव निर्माण करणारी आहे की तुमच्या मागे नक्की काही वेगळे बोलवते धनी आहेत की काय. आतापर्यंत या गोष्टी खरं तर बोलायचे प्रत्येक जण टाळत होता. मात्र ज्या पद्धतीने तुमच्या भूमिका पुढे येत आहेत, एकतर तुमची ओबीसीतून आरक्षण वगैरे किंवा काय ही तुमची काहीच मागणी नव्हती. जे कुणबीची मागणी होती ना त्यावर खरं तर आता तुम्ही कॉन्सन्ट्रेट राहिलं पाहिजे. तुमची कुणबीची जी मागणी होती त्यावर सरकारने जे काय करता येणं शक्य आहे ते केलं. सगळे सोयरेचा शब्द न शब्द तुम्ही 2-2 दिवस कीस काढून त्या ठिकाणी घालायला लावला त्या ड्राफ्टमध्ये आणि त्याप्रमाणे तो ड्राफ्ट तयार केला. त्याची अधिसूचना पब्लिश केली, त्याची प्रक्रिया पुढे सुरू आहे. मात्र या इतर बाबतीत हे मराठा म्हणून जे काही आरक्षण सरकारने दिलं, मराठा म्हणून ज्यांच्या मागण्या होत्या आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, त्यांची दखल सरकारने घ्यायची नाही का? फक्त मनोज जरांगे जे मागण्या करतात तेवढ्याचीच दखल सरकारने घ्यायची. बरं, मग एक मुद्दा माझ्याकडून आता भोर साहेब आपल्यासाठी आहे. आत्ताच्या घडीला असं म्हटलं जातं की जर ओबीसीतून आरक्षण दिलं असेल तर केंद्राच्या सवलती देणार का? आता हा केंद्राच्या सवलतीचा मुद्दा नवीन कुठनं आला? दररोज भूमिका बदलतात. तुम्हाला माहित नाही, ईडब्ल्यूएस ही केंद्रात पण आरक्षण मिळतं ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून. त्यावेळेस हेच मनोज जरांगे म्हटले ते ईडब्ल्यूएसचं 10% फेकून द्या, तो खुळखुळा आहे, आम्हाला इकडे 10% द्या. त्यांचे व्हिडिओ पब्लिश झालेत, सर्क्युलेट होत आहेत. म्हणजे एक दिवस ही व्यक्ती असं वक्तव्य करणार, दुसऱ्या दिवशी असं वक्तव्य करणार. एकीकडे कुणबी, माझा फक्त कुणबीचा प्रश्न आहे, कुणबीचा प्रश्न आहे असं म्हणणारे आता सरकारने 10%चा निर्णय घेतल्यानंतर त्यात बोलायला लागलेले आहेत. सगळं काय होतंय ना ते माझ्यामुळेच होतंय असं बिंबवण्याचा आटापिटा मनोज जरांगेंचा सुरू आहे आणि त्याच्यासाठी सतत आंदोलन करायचे. म्हणजे दुसऱ्या कोणाचं काही नाव पुढे येणार नाही आणि आपल्या भोवती सगळं फिरत राहील. यासाठी हा कार्यक्रम राबवला जातोय. आता याच्यावर एक मुद्दा पटकन आपण 30 सेकंदामध्ये उत्तर घेऊयात. राजेंद्र मोरेंना प्रतिवाद करायचा आहे. मोरे साहेब, आपली वेळ सुरू होतीये, बोला. मुद्दा असा आहे की सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये शासनाने जी संदिग्धता निर्माण करून टाकलेली आहे, त्यांच्याच उपमुख्यमंत्री म्हणतात फक्त आम्ही कुणबी नोंदी ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्यांनाच फक्त आम्ही कुणबी नोंदी देऊ. म्हणजे हे ओबीसीच्या दबावापोटी म्हणतात. हे लक्षात घ्या. सरकारमधले घटकच काय म्हणतात, छगन भुजबळ साहेब काय म्हणतात हा विचार केला नाही. आम्ही सगळे सोयऱ्याची व्याख्या काय म्हटलेली आहे, सगळे सोयऱ्याची व्याख्यामध्ये की जे सजातीय युवा, आम्ही म्हणतो की आतापर्यंत जेवढे मराठा समाज कुणबी झालेले आहेत त्यांच्या आणि उर्वरित मराठ्यांचे जे विवाह होतात त्याला आम्ही सजातीय समजतो. ते नाही, तसं चालणार नाही. आणि त्यांच्याबरोबर झालेल्या सजातीय जे विवाह आहेत त्यांच्या नातेसंबंधातून जे तयार झालेले सगळे सोयरे, त्याला सगळे सोयरे आम्ही म्हटलेले आहे. आणि ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांचे पुरावे घ्या म्हणतो आम्ही. ठीक आहे, या चर्चेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि मोरे साहेबांपर्यंत ती पोहोचायला हवी. सजातीय म्हणजे फक्त मराठ्यांनी मराठ्यांशी लग्न केली तरच ती सजातीय होतात. सामाजिक दृष्ट्या कुणबी वेगळे आहेत, मराठे वेगळे आहेत. आता चर्चेला पुढे नेण्याची गरज आहे. मला एका गोष्टीचा खुलासा पटकन किशोर चव्हाण आपल्याकडून पण हवाय.
आणि उत्तरादाखल मग आपण नंतर संजीव भोर यांच्याकडे जाणार आहोत. आधी किशोर चव्हाण, मी आपल्याला असं विचारू इच्छितो की काल परवापर्यंत जे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे आश्रयदाते होते ते एकनाथ शिंदे आता अचानक मनोज जरांगेंचे विरोधक का व्हावेत? जरांगे बोलतायत आणि सरकार ऐकतंय अशी स्थिती होती. मग आता अचानक असं काय झालं की एवढा मोठा संताप हा शिंदेच्या विरोधात मनोज जरांगे व्यक्त करू लागलेले आहेत? नाही, आश्रयदात्याचा अर्थ तुम्ही काय घेतला मला माहित नाहीये, पण आश्रयदाते हे मला तरी वाटतं की हे आंदोलनाच्या पाठीमागे जसं संजू भोर आता काही बोलतायत तो त्यांचा अधिकार आहे. पण एक लक्षात घ्या संजू नाही, याच्यातलं उत्तर देतो पटकन. जी किशोरजी, आपलं उत्तर नक्की पूर्ण होऊ द्यात. आश्रयदाते मी का म्हणतो बघा, जे जे जरांगे सांगत होते ते सरकार ऐकत होतं. दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी जरांगेंची सभा झाली त्या सभेच्या जागेवर असलेल्या पिकाच्या नुकसानासाठी शिंदेंनी सरकारच्या तिजोरीतून पैसे काढून दिले ना. आमचे पैसे आहेत ते. जातीय आरक्षणाच्या साठी आंदोलनाची सभा होते, तिथे झालेल्या शेतीचं नुकसान झालं म्हणून सरकारचे पैसे जातात. आश्रयदाते म्हणजे अजून काय म्हणायला पाहिजे मग? नाही, एक मिनिट, मान्य तुमचं, पण हे माझ्या माहितीच तो मुख्यमंत्र्याबद्दल आमचा विश्वास आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी जे आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे आमचा विश्वास आहे. नंबर एक, जे पैसे दिलेले, माझी माहिती अशी ते सरकारतर्फे नाही साहेबांच्या खिशातून पैसे दिलेले आहेत, ते त्यांचं मोठेपण आहे. नाही, तपशील आपल्याकडे तयार आहे, कागदपत्र तयार आहेत. अंबडच्या संदर्भातला विषय हा सरकारचा आहे, पैसे सरकारचे गेलेले आहेत. आपण पुढे जाऊयात पण चर्चेला. मला असं विचारायचं, काल परवापर्यंत तर तुम्हाला एकनाथ शिंदे आवडत होते, आता अचानक एकनाथ शिंदेंवर राग का व्यक्त करताय? सांगतो ना तुम्हाला, तुम्ही जो वाशीला जो जी आर दिला, संजूजी भोर जे म्हणतायत, ऐकून घ्या भोरजी तुम्ही पण, तो ड्राफ्ट दिला ते 16 तारखेपर्यंत होतो. 16 तारखेपर्यंत काही हरकत नाही. आता मला सांगा 8 तारखेपर्यंत आमची माहिती अशी, तुम्ही माहिती खरी द्या, 5 किंवा 8 तारखेला आचारसंहिता लागणार आहे. आता हे डेट मध्ये समाज आंदोलन नाही करणार तर अजून काय वाट पाहणार? म्हणून मी तुम्हाला आजच्या चर्चेत नवीन मुद्दा दिला, जसं संजू भोरनी मान्य केलं. ते काय मान्य केलं की आम्ही आचारसंहितेत सुद्धा वेगळ्या पद्धतीने, लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणारच आहे, कारण आमच्याकडे वेळ कमी आहे, समाजाची धास्ती आहे. एक लक्षात द्या संजूजी, तुम्ही आता म्हणलं लाखो कुंभी प्रमाणपत्र दिले, अजिबात नाही. हे जे मिळालेले आहेत हे पहिल्यापासून मिळालेले. राहिला मराठवाड्याचा प्रश्न, 33,500 फक्त नवीन नोंदी मिळालेल्या आहेत. त्या पण नोंदी 87 पासून ते 2023 आणि आता आपण 24 पर्यंत धरू. ही संख्या मराठवाड्यात अत्यंत अल्प आहे. जे काही कुंभी प्रमाणपत्र सापडले ते फक्त फार मोजण्यासारखे हजारात आहे. ठीक आहे, थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे किशोरजी, ज्या मुद्द्यावर आंदोलन सुरू झालं होतं ते आंदोलनाचे मुद्दे लक्षात घेतले गेलेले नाहीत. पटकन संजीव भोर, वेळेची मर्यादा आहे, आपल्यापर्यंत येतो. राजेंद्र मोरे यांनाही बोलायचं आहे. मी राजेंद्र मोरेंपर्यंत पण हाच मुद्दा घेऊन जाईन आणि मग संजीव भोर आपल्यापर्यंत येतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण एकत्रितरित्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर द्या. मला मोरेजी आपण सांगा, आता शिंदे आपल्याला अचानक आपले शत्रू, आपलं न ऐकणारी व्यक्ती असं का वाटायला लागलेले आहेत? मुख्यमंत्री तुमचं सगळं ऐकतायत. मुख्यमंत्री साहेबाची जरी इच्छा असेल, परंतु त्यांना अनेक ओबीसी संघटनेचा आणि सरकारमधल्या काही मंत्र्यांचा दबाव आहे त्यांच्यावरती. निवडणुका काढून घेण्याचं चाललंय. ओबीसीचे आम्ही कसे संरक्षक आहोत, ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही म्हणजे नेमकं काय? ही घटना विरोधीच भूमिका सरकार घेऊ लागलेलं आहे. तुम्ही इम्पेरिकल डेटा निर्माण केलेला आहे, आर्थिक सामाजिक मागासले पण मराठा समाजाचं सिद्ध केलेलं आहे, आणि तुम्हाला ओबीसी मधून टाकायला काय हरकत आहे त्यांना? तुम्ही पुन्हा एससीबीसीचं आरक्षण देऊ लागलेले आहेत. एससीबीसी म्हणजेच ओबीसी. भोर साहेबांपर्यंत जाऊयात आपण, पटकन भोर साहेबांपर्यंत जाऊयात. मला भोर साहेब याचं उत्तर द्या. चर्चेचा शेवटचा टप्पा आहे हा, माझा आपल्यासाठीचा शेवटचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना सगळ्या समाजाला सोबत घेऊन जायचं आहे, पण त्यात सुद्धा ते जरांगेंचं आतापर्यंत बऱ्यापैकी ऐकताना दिसत होते. काल परवापर्यंत जरांगेंची भाषा होती की आरक्षण देतील तर मुख्यमंत्री मराठा असलेले शिंदेच देतील. आता शिंदेनी आरक्षण दिलं, दिल्यानंतर परत ही नवी काय भूमिका आणि नवी भाषा का? आणि ही भाषा जनतेला पटेल का? अगदी रास्त प्रश्न केला प्रसादजी आपण. अशा पद्धतीने सतत आता जी भूमिका सरकारने काम केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी एवढा चांगला प्रतिसाद दिल्यानंतर 10% आरक्षणाचा जो निर्णय घेतला, अतिशय मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला गेला. इम्पेरिकल डाटा, एक्सटेन्सिव्ह डाटा त्या ठिकाणी गोळा केलेला आहे आणि त्याच्या आधारे हा निर्णय घेतलेला आहे. मागचे जे निर्णय आहेत
आणि मागचे जे काही आयोगांचे अहवाल आहेत आणि आताचा जो अहवाल आहे, आताचं जे सर्वेक्षण आहे, हा एक फार वेगळा विषय आपल्याला स्वतंत्रपणे चर्चेसाठी घेता येईल. फार तयारीने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे 10%चा. त्यामुळे याचं खरं तर स्वागत करायला पाहिजे होतं, मात्र ही मंडळी ते करत नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या आंदोलनाच्या बाबतीत, मागण्यांच्या बाबतीत पुढाकार घेऊन अतिशय गांभीर्यपूर्वक पावलं उचलत सर्व मागण्या ज्या आहेत त्यांना जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल अशा पद्धतीने सतत भूमिका घेतली. ठीक आहे. मात्र याबद्दल एकही शब्द ही मंडळी कौतुकाचं बोलत नाहीत. आणि वर्षानुवर्षे 50-60 वर्षात ज्यांनी मराठा समाजाच्या या आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला, त्यांच्या बाबतीत त्यांच्या छुप्या इशाऱ्यावर हे नाचतात की काय, असं वातावरण तयार झालेलं आहे. मी माझं पूर्ण करताना एक म्हण सांगतो. मुख्यमंत्री शिंदे, एक आपल्याकडं कबीरांचं दोहा आहे जी, मुख्यमंत्री शिंदेच्या बाबतीत, म्हणजे अतिशय प्रामाणिक त्यांनी मराठा समाजाला अतिशय प्रामाणिकपणे आणि अंतःकरणातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला, याचा मी साक्षीदार आहे, कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मात्र आज त्यांच्या बरोबर आहे म्हणून हे सगळं जवळून पाहत आलेलं आहे. अनेक गोष्टी अशा त्या जाहीरपणे बोलता येत नाहीत. इतकं चांगलं काम त्यांनी केलंय, मात्र त्यांना कुणीही त्याचं क्रेडिट जाऊ नये अशा पद्धतीने या आंदोलनाची रचना सुरू आहे. याला कबीर असं म्हणतात की गांडू भडवे रण चढे, गांडू भडवे रण चढे, पेढे खाये चिनाल, पतिव्रता भुकी मरे, अशा पद्धतीचं हे आहे. म्हणजे जे हा कबीराचा दोहा आहे, ते मात्र कबीराचा दोहा आहे म्हणून तो या रचनेमध्ये राहू शकतो, अन्यथा तो शब्द असंसदीय म्हणून काढून टाकायला लागला असता. कबीराचा दोहा आहे आणि त्या काळी तुकारामांच्याही कडून अशा प्रकारचे अनेक शब्द अनेकदा येऊन गेलेले आहेत. तुर्तास आपण या चर्चेला विराम देतो आहोत आणि या चर्चेला विराम देत असताना आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.